माझे नाव मधुकर बुधा कहांडोळे, राहणार गारमा, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आणि हा जो दिंडी सोहळा सत्य साईराम वाले गारमाळा येणार होते, तर रस्त्याच्या काही अडचणीमुळं हा कार्यक्रम इथे ठेवले गेला. आणि प्रथमतः आमचा भाग अति दुर्मळ असा अडचणीत असलेला, आमच्याकडं रस्ता नव्हतं पहिले. त्यावेळेस आपले वनवासी कल्याणवाले हे येऊन आणि सत्यसाईवाले यांनी आम्हाला पाण्याचा प्रश्न हा सोडवला. कारण 1 किलोमीटर नदीतून पाणी आणायचं. त्यावेळेस हे साईरामवाले आले आणि त्यांनी आम्हाला विहिरीचं काम आम्ही डोक्यावर वाळूचा आधी दगड आणून आणि ते पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. अजूनही त्यांचं सहकार्य ज्यावेळेस या अडचणी त्यांचं सहकार्य आहे. ज्ञानेश्वर पवार, राहणार पेठ, गारमाळ या गावात राहतो. 2001 साली सत्यसाईबाबा समितीच्या कार्यकर्त्यांनी गारमाळ या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. या टंचाईसाठी त्यांनी मार्ग काढला आणि सर्वदानाने एक विहीर खोदून दिली. ती सर्वदान गावाची आर्थिक मदत सत्यसाई समितीची दरवर्षी आम्हाला होळीनंतर म्हणजे मार्चनंतर ते जूनपर्यंत डोक्यावरच्या हंडी घेऊन नदीवरून पाणी आणावं लागायचं. पण सत्यसाई समितीने विहीर खोदून दिल्यानंतर आज 85 कुटुंब जे आहेत त्यांना वर्षभर पाणी पुरतं. सत्यसाई समितीचे आभार, धन्यवाद. माझे नाव चिंतामण गाळवे, राहणार गारमाळ. आमच्या गावात सत्यसाई बाबांनी पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित केली. अजून ते पाणी चालू आहे. आणि सगळ्यात हृदयापासून बाबांना कोटी हा जो सत्यसाई प्रेम प्रभावी गट आहे, हा मागील 24 एप्रिल 2025 पासून चित्तभरती करणं ते 5 रात निघालेलं आहे. त्याच्याबद्दल माहिती देईल. ते सत्यसाई बाबांना कोणी बघितलं आहे, कोणी अभ्यास
तुम्ही पुट्टपट्टीला गेला आहे असा हातात. शिर्डी बाबा माहिती आहे तुम्ही शिर्डीला गेले. शिर्डी बाबांचा जो दुसरा होता ते आहे सत्यसाई. पुट्टपर्तीमध्ये 1926 23 नोव्हेंबर रोजी जन्मले. हा वर्ष त्यांचं 100वा जन्मदिवस उत्सव म्हणून साजरा होतो. पूर्ण विश्वात साजरा होतोय. तुम्ही टी व्हीवर बघितल्याबद्दल असं आहे का बाबांचा 100 वाढदिवस चालू आहे आणि बाबांचा एकच संदेश होता, लव्ह ऑल सर्व ऑल, म्हणजे सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा. हा संदेश घेऊन हा रथ संपूर्ण भारतात फिरतोय. संपूर्ण भारतात जिथे जिथे बाबांचे कार्य झालेले आहे तिथे तिथे हा रथ फिरतोय. मग बाबा जे म्हणतात सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, असं आपल्याला काय म्हणताय? तर याचं सिंपल उदाहरण सांगतो का मनुष्य जन्म जो आपल्याला मिळाला आहे हा फक्त खायला प्यायला. साईराम, मी सोपान पवार, गारमाळ. सत्यसाई सेवा संघटना ओक साहेब आणि लखवे साहेब यांच्या योगदानातून व ज्ञानेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाने गावाची पाहणी करून पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता आणि सर्व गावकऱ्यांच्या श्रमदानातून साधारण 3 किलोमीटर अंतरावरून मटेरियल वाहून विहिरीचं काम केलं आणि गारमाळ गावाला पाण्याची सुविधा करून दिली. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.